आम्ही तुमच्या प्रभागामध्ये फिरतोय, प्रत्येक जण म्हणतोय की शिवराज आप्पा, शिवराज आप्पा. का शिवराज आप्पांना पर्याय नाहीये का? नाही, असा काही मुद्दा नाहीये. म्हणजे जेव्हापासून मी आप्पांना ओळखते ना, हम्म. तेव्हापासून तर असं काही झालेलं नाहीये की त्यांना पर्याय नाहीये किंवा त्यांनी पर्यायावरती खरं उतरलेलं नाहीये. हम्म. म्हणजे मी या भागातलीच आहे. मी लहानपणापासून बरेचसे नेते पाहिलेले आहेत. लहानपण माझं माहेर सासर इथलंच आहे, त्याच्यामुळे मला सगळा प्रभाग पूर्ण माहिती आहे. हम्म. आणि राहिला प्रश्न आप्पांचा, तर त्यांच्या बाबतीमध्ये एवढा विश्वास आहे की बाबा नाही हे होणार. म्हणजे असं नाहीये की पंचवार्षिक निवडणूक आहे तर 5 वर्षांमध्ये तुम्हाला एकदाच फक्त त्या माणसाचा फेस दिसेल, असं पण होत नाही. बऱ्यापैकी इतर वेळा उदाहरणं तर अशीच असतात ना, की नेता हा इलेक्शनच्या आधी काही दिवस नाही, तुमच्या आम्हाला तर दारात तसं येतो. कधीही झालेलं नाहीये. म्हणजे प्रत्येक वेळी आमचा इथं आता वार्षिक गणेश उत्सव असतो किंवा हम्म. इतर कोणते प्रॉब्लेम असतात, त्यावेळेस असं केव्हाही कधीही झालेलं नाहीये. हे शिवराज आप्पा निवडून आल्यानंतर हे कामं करतील असा विश्वास आहे तुम्हाला? हा, इथून मागेही केलेली आहेत ना. म्हणजे इथून पुढचंच काय, मागेही केलेली आहेत कामं. म्हणजे आणि असं थोडीच आहे की ते पहिल्यांदाच उभे राहतात ते हा. इलेक्शनला. गाव पातळीवरती पण होते त्यावेळेस पण ह्या सगळ्या मुद्द्यांवरती सोल्युशन निघतच होते. काय गॅरंटी, पण ते सुद्धा इतर नेत्यांसारखेच वागले तर? नाही, गॅरंटी आपल्याला तसं पाहायला गेलं तर कशाचीच देतात नाही, पण प्रिव्हियस जे त्यांचं वर्क आहे हम्म. त्या वर्कची तर गॅरंटी देऊ शकतो ना. प्रिव्हियस त्यांनी जी कामं केलेली आहेत, कारण आता नगरसेवक म्हणून आहेत, ज्यावेळेस ग्रामपंचायत पातळीवरती ते काम करत होते त्यावेळेस ते योग्यच होते ना. हम्म. मग आता आम्हाला त्यांच्याकडून पुढची अपेक्षा आम्ही बिंदास ठेवू शकतो, प्रश्नच येत नाही.